दादा, तुझी घडी पाहिजे होती मला. का? कशाला? वहिनी ते मित्रांसोबत फिरायला चाललं होतं ना, त्याच्यासाठी पाहिजे. तुम्ही ड्रॉवर मध्ये ठेवलंय ना, जाऊन घे. आणि असं छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला विसरत जाऊ नको. हे घर तुझं पण आहे, डायरेक्ट घ्यायचं. तुम्ही त्याला हा का बोलले? एवढं महागातलं घड्याळ आहे, हरवलं तर? हरवायला का तो का लहान आहे का शर्टचं बटन आहे का हरवायला? आणि माझा भाऊ येतो. मला ना एक गोष्ट कळत नाही, ह्याला महागड्या गोष्टी घालायची लायकी नाही ह्याची. आणि उगाच कशाला पाहिजे ह्याला मग चार लोकात शानपणा? लहान येतो आणि हे काय झालं, त्याची लायकी नाहीये. लहान भाऊ आहे माझा तो. मला नका शिकू, तो काय तुमचा सक्का भाऊ नाहीये, आत्याचा मुलगा येतो. दादा, मी जातो. अरे, घड्याळ नाही घेतलंस तू? नाही दादा, राहून दे, काय विषय नाही, जातो मी. तुझ्या बोलण्यामुळे तो तसाच गेलेला घड्याळ न घालता. तुझं बोलणं त्याने ऐकलंय. खरं बोलणं त्याला एवढंच जर टोचत असेल तर मी काय करू त्याला? तो आल्यापासून नुसते आपल्या दोघात त्याच्यामुळे भांडणं होतात आहेत. तुझ्याशी तर बोलणं म्हणजे ना चुकीचंच झालं. उठून जायची काही गरज नाहीये. जसं तुम्हाला वाटतं ना की तुमच्या भावाशी मी नीट बोलावं, तसं मलाही वाटतं माझ्या भावासोबत तुम्ही नीट बोलावं. म्हणजे म्हणायचं काय तुला? मला चांगलं माहितीये मला काय बोलायचंय तुम्हाला. ताजी, मित्रांसोबत जरा चाललोय मी. मला फोर व्हीलरची चावी द्या ना जरा. फोर व्हीलरची चावी? हा. लायकी आहे का तुझी फोर व्हीलर चालवायची? 4 दिवस आलाय पाहुणा म्हणून रान जा. ती टू व्हीलर घेऊन पळ. आला याला फोर व्हीलरची चावी द्या, हे द्या ते द्या. आठवलं का? 4 दिवस माझा भाऊ राहायला आला होता, तुम्ही त्याला एवढं सुनवलं, 2 दिवसात तो गेला. त्यानंतर एकही माझ्या घरातला माणूस इथे येत नाहीये. अगं ऐक ना, मला माझी चूक लक्षात आली. मी तुझ्या घरच्यांबरोबर असं नव्हतं वागायला पाहिजे. मला माझी चूक लक्षात आली, सॉरी. आणि आज मला कळलंय की आपल्या माणसाला बोलल्यावर किती दुःख होतं, किती वाईट वाटतं. आम्हाला पण तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं. तुमच्या भावाचा आणि माझा प्लॅन होता आणि तुम्हाला धडा शिकवायचा होता. पण थँक्यू तुम्हाला दोघांना पण मला सत्याची जाणीव करून दिल्याबद्दल.